गणपती बाप्पा मोरयाच्या गजरामध्ये मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतींचं आगमन सुरू झालेलं आहे आणि आगमन सोहळ्यामध्ये रस्त्यावरील खड्ड्यांचं विघ्न मात्र बघायला मिळतंय। खड्डे मुजवण्यासाठी केलेल्या खटाटोपामुळे रस्त्यांचा समतोल बिघडलेला आहे, त्यामुळे गणेश मंडळातील कार्यकर्त्यांना चांगलीच कसरत करावी लागते। आमच्या प्रतिनिधींनी या संदर्भातला आढावा घेतलाय, पाहूया। मुंबईमधील गणेशोत्सव आगमनाला सुरुवात झालेली आहे, मात्र या विघ्नहर्त्याच्या आगमनात आणि विसर्जन मार्गात मोठं विघ्न आहे ते म्हणजे या रस्त्याचं। मी सध्या उभा आहे मुंबईतील जुना कुर्ला या परिसरामध्ये आणि सोनापूर लेन या रस्त्यावर। आपण जर पाहिलं तर असमतोल रस्ते आणि खड्डे हे या रस्त्यावर दरवर्षीचं चित्र आहे। आमचं 1 तारखेला आगमन आहे, तर आम्हाला मूर्ती कशी आणायची, या रोड बघा MM रोड आहे, चालायला होत नाही, गाड्यांना पण त्रास आहे, परत लेडीज महिला आहे त्यांना पण जाण्याचा त्रास आहे, बाजूला शीतल तलाव आहे, इकडे पण जाताना 1-1, 2-2 तास लागतात। त्याच्यासाठी सरकारला हे विनंती आहे, लवकरच हे रोड आम्हाला बनवून दिलं पाहिजे। आपल्यावर काही महिला देखील आपण त्यांच्याशी थेट विचारूया। ते काय सांगाल, जी परिस्थिती पाहायला मिळते या रस्त्याची ती अत्यंत दुरावस्था आहे, वाईट परिस्थिती आहे। एक महिला म्हणून, तुम्ही रहिवासी म्हणून काय नेमका त्रास या ठिकाणी जाणवतो? मी इथली रहिवासी आहे, पण ह्या खड्ड्यांमुळे एखादी गर्भवती महिला जर त्यांना न्यायचं म्हटलं तर खूप प्रॉब्लेम्स आहेत। इथे समोर हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलमध्ये नेताना सुद्धा प्रॉब्लेम येणार की हे खड्डे मोठे मोठे आहेत। इथे शाळा पण आहे, त्या शाळेतली मुलं लहान लहान असतात आणि त्या लहान लहान मुलं बसेस वगैरे येतात, त्या बसेस डायरेक्ट फास्ट येतात। फास्ट आल्यामुळे त्यांना ते ब्रेक दाबता येत नाही, कधी कधी काही होऊ शकतं। जवळजवळ सार्वजनिक गणपती हे 100 ते 125 गणपती ह्या रस्त्यावरून जातात आणि जे घरगुती गणपती 1000-1500 गणपती या रस्त्यावरून जात असतात। या आठवड्याभरात जर ह्या लोकांनी रस्ते नाही केले तर तीव्र असं आंदोलन केलं की आम्ही त्यांच्या कार्यालयासमोर बसूनच राहणार आहे, कारण मला हा आठवड्याभरात रस्ता केला पाहिजे। कारण ह्या नागरिकांचं सर्व मंडळांचं म्हणणं आहे आणि आमचं सुद्धा म्हणणं आहे की आम्ही पत्रव्यवहार विभागाध्यक्ष, मी शाखा अध्यक्ष म्हणून पत्रव्यवहार केलेला आहे, पण अजूनपर्यंत त्याचं निरसन केलं नाही केलं तर एका आठवड्यानंतर आम्ही तीव्र आंदोलन करणार आहे या जागी। व्हिडिओ जर्नलिस्ट सतीश कदम, धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।